तर 5 किलो बुक्का होता माझा. त्यानंतर मसाला घालून कणी आता ही तयार चटणी माझी 16 किलोची झालेली आहे. कारण आम्ही खडा मसाला आणि ओला मसाला जास्त प्रमाणात घालतोय. चटणी चांगली झाली कशी ओळखायची झालेली आहे. अशी मुटका झाली की नाही चटणी चांगली झाली म्हणायची. किती तेलकट असे झाले बघा. तर आजचा ब्लॉग कधी तुम्ही शेवटपर्यंत बघा. आमच्या कोल्हापूरची घाटी चटणी कशी तयार होते. चला आता कधी चटणीसाठी मसाला भाजून घेऊया. तर पहिल्यांदा जे बिना तेलाचं असते की नाही ते भाजून घ्यायचं. म्हणजे ज्या मसाल्यामध्ये तेल घालायला लागत नाही, कोरडं भाजायला लागते ते मसाला भाजून घ्यायचं. तर इथं तीळ घेतलेलं आहे. आता तीळ पहिल्यांदा कधी भाजून घेऊया. तर ही मी 5 किलोची चटणी करणार आहे. म्हणजे माझा 5 किलोचा बुक्का आहे. त्यासाठीचा मसाला मी भाजणार आहे. डंकात जाऊन कधी कुटून घेणार आहे. म्हणजे मिक्स करून घेणार आहे. गॅस मध्यम करायचा, मोठा जास्त करायचा नाही, नाहीतर मग तीळ कणी असं करत नाही. आता हे मी 5 किलोचं भाजते. पण आता सगळ्यांचंच काय असं 5 किलो बुक्क्याचं नसते. तर 1 किलोच्या बुक्क्याच्या मानानं कधी जर 1 किलोचा बुक्का असेल, म्हणजे 1 किलोची जर मिरची पावडर असेल ना, तर पावशर हे तीळ घ्यायचं. म्हणजे 250 ग्रॅम तीळ घ्यायचं. लक्षात ठेवा, किलोला पावशर एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे मग तुम्ही किती पण बुक्का घाला त्यानुसार हे वाढवत जायचं. समजा 2 किलो झाले की अर्धा किलो, 4 किलो झाले की 1 किलो, 5 किलो झाले की 1.25 किलो, असं प्रमाण लक्षात ठेवायचं. हे सोपं पडतंय आणि दरवर्षी आपल्याला विसरायला होत नाही. आणि एकदा जर प्रमाण कळालं ना, म्हणजे कसं असतं, साहित्य जर भरपूर असेल, साहित्याचं जर प्रमाण व्यवस्थित असेल ना, चटणी ही चांगलीच होते. अगदी फक्त तिखट मीठ घालून फोडणीला दिलं तरी ते आमटी भाजीला चव येते. कधी पण चटणी चांगली करायची, खमंग अशी. आता ही कणी माझी गेल्या वर्षीची एवढीशीच राहिलेली आहे बघा. तर ही बघा अजून पण कलर कसा आहे, अगदी असा चॉकलेटी कलर आहे. तुम्हाला भरणीतनं पण दिसत असेल. आम्ही अजूनही गाठी गाठी असं, आमच्याकडे कसं ओला मसाला पण आम्ही घालतो ना आमच्या कोल्हापूरच्या भागात कधी. फक्त आम्ही खडा मसालाच घालत नाही, तर ओला मसाला असं. ओला मसाला म्हणजे आता तुमचं तीळ, लसूण, आलं, कोथिंबीर, कांदा हे सगळं पण आम्ही घालतो. आणि वरतून कधी अजून आम्ही तेल पण घालतो चटणीमध्ये. त्यामुळे आमची चटणी अशी तेलकट चिकट अशी होते आणि चवीला खमंग लागते. म्हणजे फोडणीला जरी टाकलं तर की नाही आजूबाजूला असा खमंगपणा पसरवायचा. जे म्हणतात की कोल्हापूरच्या घाटी मसाला असा गाठी गाठी का असतात, तर आम्ही ओला मसाला घालतो ना त्यामुळे. म्हणजे खडा मसाला प्लस ओला मसाला असा मिक्स मसाला असतो आमचा. मग तुम्ही ही वर्षभराची करून ठेवा किंवा 6 महिन्याची करून ठेवा, जसं तुमची पद्धत असेल ना तसं केलं तरी चालते. फक्त प्रमाण लक्षात ठेवायचं. 1 किलोला पावशर. म्हणजे मी आता 5 किलो घेतलेलं आहे, तर 1.25 किलो तीळ घेतलेलं आहे. तर मी की आता हे जेवण करत करतच कणी आवरून घेते. म्हणजे एका बाजूला तर माझा भात झालेला आहे, एका बाजूला मी शिळं दूध गरम करून घेतलेलं आहे, ते मला ते विरजणला लावायचं आहे. आणि मग हे म्हणजे कसं भाजून कणी ठेवणार थोडंसं गार करत, तोपर्यंत माझं बाकीचं घरातली काम आवरणार आणि पटापटा मग डंकात जाऊन पण मिसळून आणणार. तिथे ग्राइंडरला मिरची दळून पण देतात, मसाला पण मिक्स करून देतात. पण कसं असतं माहिती आहे, मी कायम कधी डंकातनंच आणते. डंकाचा आणि ग्राइंडरचा त्या जर फरक समजायचं झालं ना, आपल्या मिक्सरमधलं वाटण आणि पाट्याचं वाटण जसं काय फरक असतं ना जेवणामध्ये, जशी चवीत थोडासा फरक पडतो ना, तसं हे डंकात आणि ग्राइंडरमध्ये असते. त्यामुळे मी शक्यतो म्हणण्यापेक्षा मी कायमस्वरूपी डंकातनंच घेते. हे असं सारखं परतून घ्यायचं, नाही तर तीळ भाजी होतात सगळ्या बाजूनं असं व्यवस्थित. आता एक चटचट वाजायला आलं तर आपल्या तिळकणी भाजला असं समजायचं. तिळकणी पकडेत नाही निघतं. छोट्या कढईमध्ये कधी वेळ लागणार म्हणून मोठी कढई ठेवलेली आहे. आणि कधी जरा पकडायला येत नाही. तीळ भाजायचे. 1 किलोचं एक पॅकिंग केलेलं आणि हे 500चं एक केलेलं. एक खमंग असा मसाला बारीक गॅसवर मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा. मोठ्या गॅसवर पटापटा भाजायला जायचं नाही, करपते आणि आतून असं भाजला जात नाही. त्यामुळे निवांत भाजायचं, काय गरम करायचं नाही. चला आता हे शिळं दूध कणी पहिल्यांदा विरजण लावून घ्यायचं. म्हणजे दही लावून घ्यायचं मला. आणि मला कणी वांगं करायचा मसाला घालून, त्यासाठी थोडासा मसाला भाजायला घ्यायचा. हे धनं घातलेलं आहे. आम्ही कणी कोथिंबीर पण घालतो, त्यामुळे हे धने मी 1 किलो घातलेलं आहे. 5 किलोला 1 किलो. हे थोडंसं गार मध्ये मग कणी भरून ठेवूया कॅरीबॅगमध्ये. हे जसं आता हे धनं पण त्याने असं कोरडंच भाजून घेऊया. पहिल्यांदा धनं भाजून घ्यायचे, मग दाखवते. इथं कणी माझे हे धने पण भाजून झाले ते बघा. त्यानंतर इथं जिरे भाजायला घेतलेले आहे. आणि हे आता मी कणी 250 ग्रॅम घेतलेलं आहे, म्हणजेच पावशर घेतलेलं आहे ते. आणि यामध्ये मी अजून हा जिरं पण घालणार आहे, त्यामुळे जिरं हे पावशर घेतलेलं आहे. भाजल्यानंतर कणी ह्या धन्यामध्येच काढायचं चालतं काय. त्यानंतर मग आपण सुकं खोबरं पहिल्यांदा भाजून घ्यायचं. हे तीळ वेगळं ठेवायचं, धन जिरं वेगळं असं ठेवायचं. म्हणजे का तर हे कणी हे कोरडं असते की नाही, हे काढतात. ते काढल्यानंतर कणी चाळणीनं चाळतात आणि म्हणजे मोठं मोठं आलेलं असतं ते परत काढतात. मग कसं तीळ जर त्या मिक्स केलं की नाही धन्या जिरामध्ये, की चाळायला येत नाही. तिळाला असं चिकटपणा असतोय ना, म्हणून.
हे धनजिरं फक्त वेगळं ठेवायचं. आता हे सुकं खोबरं कमी हे पण डाग पडतोपर्यंत भाजायचं. जास्त करपू द्यायचं नाही, असं पूर्ण काळं काळं होऊ द्यायचं नाही. तांबूस कलर आला की काढायचं, म्हणजे डार्क तांबूस कलर आला की त्यासाठी हे सारखं असं परतत राहायचं. आता हे एवढं सगळं खोबरं भाजायचं. हे 5 किलोला मी 1.25 किलो घेतलेलं आहे. तिळासारखंच ह्याचं पण प्रमाण घ्यायचं, म्हणजे किलोला पावशेर. मला हे कधी खोबरं भाजायला वेळ लागणार, मी भाजते आणि मग तुम्हाला दाखवते. खोबरं भाजून सगळं झालेलं आहे माझं, काढून घ्या. आता कधी खडे मसाले भाजायला घेणार आहे मी. गरम व्हायला लागले. जास्त अगदीच असं काळपट करायचं नाही. गरम आहे. हे मी सगळे कधी आता खडे मसाले जे आणले द्यायचे नाही असे काढून ठेवते, म्हणजे मला विसरायला नको भाजताना म्हणून. सगळ्याचं मी तुम्हाला कधी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कधी प्रमाण लिहिन मी याचं, काय काय किती किती वापरले ते. लाईट गेली. फक्त मी पुड्या काढून का ठेवल्या सगळ्या, मला विसरायला नको पहिल्यांदा काय भाजायचं. तर चला आता भाजायला घेऊया. ओके ओके ओके. हे मसाला वेलची आहे की नाही हे भाजू. आता हे की नाही तेल घालून भाजायचं, पण तेलामध्ये भाजून हे असं ठेवायला पाहिजे मी इथं, असं इथं जे तुम्हाला दिसेल. माझ्याकडे आता माझं ते स्टँड पण खराब झालं. मी सुकं खोबऱ्याचं खाली ठेवते, ते मला भरायचं आहे. या पटेल्यामध्ये काढते. हे दालचिनी शक्यतो की नाही खडे मसाले मी 50-50 ग्रॅम घेतलेला आहे, पण थोडे जे आहे असतात की नाही, म्हणजे काळी मिरी म्हणा, त्याला चटका लागतो. असं तोंडात चटणी खाल्ल्यानंतर मसाला असं चटका लागते, भाजल्यासारखं होते, ते काळी मिरी नव्हते. त्यामुळे त्याचं प्रमाण कमी घ्यायचं. बाकीचं मी 50-50 ग्रॅम घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याचं काळी मिरी मी की नाही 30 ग्रॅम घेतलेलं आहे 5 किलो. बाकी जर किलोचं प्रमाण सांगायचं झालं तर किलोला 10 ग्रॅम असे खडा मसाला घ्यायचा, म्हणजे लवंग 10 ग्रॅम, त्यानंतर दालचिनी 10 ग्रॅम, असं 10 ग्रॅमचं प्रमाण घ्यायचं. आणि काळी मिरी फक्त कमी घालायची. तर मी हे 5 किलोची मिसळ लागले म्हणून ते 50 ग्रॅमचा हिशोब केला आहे. ह्याची मी कधी सगळं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहीन, म्हणजे तुम्हाला कधी असं सांगून थोडंसं लक्षात राहत नाही, वाचल्यानंतर लक्षात राहील. हिंग पण मी खडाच वापरलेला आहे, खडा हिंगच वापरायचा. हे डब्बीत असल्यामुळे तुम्हाला वाटेल ही पावडर आहे, पण नाही. बघा हे खडा हिंग आहे, हा खडा हिंग वापरायचा. हळद पण शक्यतो कधी असं हळदकुंड वापरायचा, हळद वापरायची. कारण आम्ही आता डंगात नेणार आहे ना, म्हणून तुम्ही जर ग्राइंडरमध्ये नेणार असाल तर हिंग पावडर, हळद पावडर असं वापरली तरी चालते, पण हे डंगात शक्यतो असं अखंडच घ्यायचे. हे भाजताना कधी यामध्ये जास्त तेल घालायचं नाही, थोडं थोडंसंच घालायचं भाजल इथंपर्यंतच. कारण ते नंतर बारीक केल्यानंतर कधी हे पण खडा मसाला चाळणी ना, म्हणजे मोठं होईल कधी ते परत काढायला टाकते. त्यामुळे शक्यतो अगदी किंचितचं तेल घालायचं नाहीचं. आणि नंतर आपले मसाले भाजून झाल्यानंतर कधी तेल गरम करून गार करून वेगळ्या किटलीतनं नेतो मी, म्हणजे ते हे चाळून वगैरे झाल्यानंतर शेवटची ज्यावेळेस स्टेप येईल कधी त्यावेळी ते गरम केलेलं तेल घालायचं, म्हणजे अगदी चटणी असं मुटका चिकट छान येते. असं आपला मसाला पण बारीक असं होतं. असं तेल जास्त घातलं कधी चाळायला येत नाही गरम मसाल्यामध्ये. त्यामुळे रिकाम झालेलं मी खालीच टाकते, म्हणजे वर पसारा देतो. त्याच्याकडे सगळा गोंधळ उडल आणि एखादा मसाला भाजायचा राहून जाईल आणि असंच कागदाच्या कचऱ्यातून जाईल. ही मेथी पण मी कमी घेतलेली आहे, 50 ग्रॅम घ्यायची नाही. तर मेथी पण मी कमी घेतलेली आहे. तर ह्यातली पण मी थोडीशी कधी ठेवणार. इथं मी कधी 30 ग्रॅम आणलेली, त्यातली पण एवढीशी ठेवलेली आहे, म्हणजेच 15 किंवा 20 ग्रॅम असेल. मेथी थोडीशी आणि माझा सगळा गरम मसाला भाजून झालेला आहे, म्हणजे खडा मसाला भाजून झालेला आहे. आता फक्त शेवट कधी तमालपत्री राहिलेली, ती पण अशी भाजून कधी खडा मसाला सगळा मी या पातेल्यामध्ये काढलेला आहे.
आणि सगळ्यात शेवटी आता भाजायचं फक्त कांदा राहिलेला आहे. कांदा मात्र कधी भरपूर तेल घालून असा चांगला काळपट कलर येईपर्यंत कधी भाजून घ्यायचा तेलामध्ये. आता मी वाळवून घेतलेलं आहे. ते मला एकच दिवस वाळवायला म्हणजे हे झालं, वेळ मिळाला तर मी 4 दिवस अगोदर वाळवून ठेवला तरी चालतंय. चांगलं उलट म्हणजे वाळवायचं का ते आता उन्हाळ्यात कसं आमटी भाजी कधी आंबते आणि सकाळी केलं की संध्याकाळी आमटी, संध्याकाळी केलं की सकाळी राहत नाही. तर त्यासाठी वाळवून घ्यायचा. नाही वाळवायला जमलं, वेळ मिळाला तर मी एकच दिवस वापरलेला आहे. तर चांगला भाजून घ्यायचा. गॅस वाळवल्यामुळे का नाही पटकन असा भाजू दे. हे बघा, हा एवढा आपला सगळा खडा मसाला झालेला आहे. हे सगळं साहित्य आता एकत्र ठेवते. इथे का नाही सगळा मसाला आता मी तयार करून घेतलेला आहे. कोथिंबीर, हे लसूण, हे आलं, हे खोबरं, हे धने, जिरे, त्यानंतर हा कांदा घेतलेला आहे तळून म्हणजे तेल भरपूर घालून भाजून. त्यानंतर ह्यामध्ये सगळा खडा मसाला आहे आपला. त्यामध्ये तेल घेतलेलं आहे, गरम करून गार केलेलं. त्यानंतर ह्यामध्ये बुक्का आहे आपला मिरचीचा, दिसला हा बुक्का. त्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचं राहिलं हे मीठ. पाणी यायचं होतं, मी थांबलेलो. पाणी जरासं झाडासने घालून घेतलं कारण एवढा उन्हाळा आहे का नाही, कारण त्या बिचाराला उद्या पाणी येणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं मीठ. हे मीठ मी 3 किलो घेतलेलं आहे. 5 किलोच्या बघ्या 3 किलो घालते का 2.5 किलो घालतात त्या ताई बघूया का. हे सगळं म्हणून ताट घातलं. खडा मसाला ह्या. त्यानंतर हे सगळं तुम्ही आता त्या पोटात बरोबर. सकाळी लवकर येतो म्हणून सांगितलेलं मी. आवडतं. चला किलो बुक्का होता माझा. त्यानंतर मसाला घालून करणे आता ही तयार चटणी माझी 16 किलोची झालेली आहे. कारण आम्ही खडा मसाला आणि ओला मसाला जास्त प्रमाणात घालतोय. चला ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण इथं बंद करते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.